सिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे फ्रॉकचं कटिंग बघितलं होतं त्याचं आज आपण टिचिंग बघणार आहोत। तर अतिशय सुंदर पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण इथे फ्रॉकची टिचिंग बघणार आहोत। तर त्याच्यामध्ये नेटचं फ्रिल कसं करायचं त्याच्यामध्ये मी सर्व डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तिथे समजेल की फ्रॉक आपलं कटिंग टिचिंग कसं होतं येते। तर चला आपण जास्त वेळ न घालवता इथे व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे जे आपण फ्रॉकचं कटिंग केलं होतं तर त्याचं आपल्याला इथे आज टिचिंग करायचं आहे। तर सर्वात पहिल्यांदा जो घेरसाठी आपण कपडा इथे कट केला होता तो अशा पद्धतीने आपल्याला आपण त्याच्यामध्ये जॉईंट देणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा असे आपण अस्तरचे 2 आणि या कपड्याचे 2 आपण घेतले होते। त्याच्यानंतर नेटचे पण आपण 4 काढले होते। तर ते असे प्रत्येक याला आपण जॉईंट करून घेणार आहोत अशा पद्धतीने, म्हणजे आपला घेर जास्त यावा म्हणून मी इथे हे जे तुकडे उरत होते ते मी जॉईंट करून घेणार आहे, म्हणजे आपला घेर जास्त आहे। तर इथे मी आता हे जॉईंट करून घेते। आणि त्याच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने। तर सर्व मेन म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इथे जॉईंट येत असेल तर तुम्ही जॉईंट द्यायचं आहे। इथे माझा कपडा एक्स्ट्रा उरत होता म्हणून मी इथे जॉईंट देते, नाहीतर जॉईंट द्यायची काही आवश्यकता नाही। इथे दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला, एका दाबावरती आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने हे आपण जोडून घेतलंय। परत दुसरा पण पार्ट आपण जोडून घेणार आहोत। असे मी नेटचे पण आणि पूर्ण जो अस्तरचा आहे तो पण इथे मी कपडा जॉईंट करून घेणार आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व जे पार्ट होते ते जोडून घ्यायचे आहेत इथे एक्स्ट्रा। जॉईंट करताना उलटी सीधी बाजू बघून घ्यायची। तुम्ही बघू शकता ही सीधी आहे, त्याला सीधी आपल्याला अशी ठेवायची आहे आणि ही बाजू उलटी यायला पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण जे अस्तर होतं ऑरेंज कलरचं ते सुद्धा इथे जॉईंट करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अस्तरचं सुद्धा माझं जोडून झालेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता इथे। तर अशा पद्धतीने अस्तरचं सुद्धा मी जॉईंट करून घेतलेलं आहे आणि नेटचं सुद्धा मी इथे जॉईंट करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने सर्व जे आपलं तुकडे एक्स्ट्रा होते ते जोडून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला सोपं पडतं फ्रॉक शिवायला। असं प्रत्येक याच्यामध्ये जॉईंट येत नाही, परंतु इथे एक्स्ट्रा कपडा उरत होता म्हणून मी इथे जॉईंट दिलं, नाहीतर जॉईंट द्यायची काही गरज नाही। तर अशा पद्धतीने सर्व पार्ट इथे मी जोडून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचंय, हे 2-2 तुकडे निघालेले आहेत तर एक एक फॅब्रिक आपल्याला इथे घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूला तुम्ही पिको कराल तर पिको सुद्धा करू शकता इथे। तर इथे मी ह्या पद्धतीने अशी पट्टी फोल्ड करून घेणार आहे खालच्या बाजूला। तर हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व पार्ट इथे मी फोल्डिंग करून घेणार आहे, फक्त नेटचं सोडून। तर अस्तरचं पण आहे ते सुद्धा इथे मी फोल्ड करून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अस्तरचं जे इथे कपडा घेतला होता तो सुद्धा इथे फोल्डिंग करून घेतलेला आहे मी, तुम्ही इथे बघू शकता। तर अशा पद्धतीने जे अस्तरचे 2 पार्ट आणि आपले जे मेन फ्रॉकचा कपडा आहे त्याचं सुद्धा इथे फोल्डिंग करून झालेलं आहे। तर सर्वात मेन आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने एक एक पार्ट याला जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि नेटचं सुद्धा आपण जॉईंट करून घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपण नेटचं आहे त्याला फ्रिल तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता सर्वात जे आपण लांबीला घेतलं होतं ते कपडा आधी आपल्याला घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे, तर हे नेटचा कपडा घेतलेला आहे, जॉईंट बाजू खालच्या बाजूला असू द्यायची आहे। आणि आपण जे फ्रिलसाठी इथे फ्रिल करणार आहोत तर फ्रिलसाठी जो कपडा घेतला होता तो घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने धागा इथे मी चेंज करून घेतलेला आहे। तर आपल्याला इथे काय करायचे, छोटे छोटे अशा चुन्नट पाडायचे आहेत इथे। तर हे बघा अशा पद्धतीने एका हाताने आपल्याला थोडासा दाब वरती खाली करायचा आहे आपल्याला, आणि अशा पद्धतीने पटापट फास्ट इथे आपल्याला अशा पद्धतीने कपडा गोळा करून घ्यायचा आहे। हे बघा तुम्ही बघू शकता, तर अशा छोट्या छोट्या इथे प्लेट्स पडतायत आणि थोडा हात सांभाळायचा आहे, नाहीतर आपल्या इथे दाबा सुई खाली आपला हात जाऊ शकतो। ओके,
हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे चुन्या असतात ते पाडून घ्यायचे आहेत. तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपलं हे चुन्या आहेत त्या पाडून घेतल्यात आपण मशीनवरती अशा पद्धतीने. तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे कशा पद्धतीने आपल्याला चुन्या तयार करायच्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने याच्यावरती ठेवायचं आहे. अर्धा इंच आपल्याला फक्त कपडा दाबायचा आहे. तुम्ही बघू शकता अर्ध्या इंचावरतीच आपल्याला हे अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून दाखवते. अर्ध्या इंचावरती आपल्याला ठेवायचं आहे. जो सेंटर आहे फ्रिलचा, हे फ्रिलचा आपण सेंटर इथे ठेवायचा आहे आणि शिलाई मारत जायची, म्हणजे सोपं पडतं आपल्याला. तर इथे बघू शकता आपली ही फ्रिल इथे लावून झालेली आहे. तर फ्रिल लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला ही फोल्ड करायची आणि याच्यावरती शिलाई मारायची, दाबटीप द्यायची आपल्याला, म्हणजे ती एका साईडला आपली फ्रिल तयार होणार. फ्रिल वरती आपल्याला दाबटीप द्यायची, एवढं लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने इथे आपण शिलाई देऊन झालेली आपली दाबटीप सुद्धा. तर ह्या पद्धतीने आपली ही फ्रिल तयार होते. तर अशाच पद्धतीने आपलं सर्व नेटच्या ज्या कपड्यांमध्ये आहे ते मी ह्या पद्धतीने फ्रिल लावून घेते आणि फ्रिल लावून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर अशा पद्धतीने आपल्याला जो अस्तरचा कपडा आहे तो घ्यायचा आहे, तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि जो मेन ब्लॅक कलरचा आपला कपडा आहे तो आपल्याला त्याच्यावरती असं उलटाच ठेवायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे, म्हणजे आतून सुद्धा फिनिशिंग दिसते आपल्याला, कुठेही उलट सुलट दिसत नाही. हे बरोबर इथे वरती पकडायचं आहे. त्याच्यावरती जो आपण जास्त लॉंग नेटचा कपडा कट केला होता तो ठेवायचा आहे. बघा त्याची फ्रिल आपण फोल्ड केली होती आणि एका याची फ्रिल मी फोल्ड केलेली नाही. तर अशा पद्धतीने हे एक आपला नेटचा कपडा येईल, त्याच्यावरती हे उलट सीधं बघून घ्यायचं, आपण जॉईंट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे छोटा नेटचा कपडा आपण कट केला होता तो घ्यायचा आहे. तर इथे फ्रिल मी जशी लावली तशीच ठेवलेली आहे बघा, त्याच्यावरती दाबटीप दिलेली नाहीये. तर तुम्ही दाबटीप तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, परंतु मी जे छोटा नेटचा कपडा होता त्याला फ्रिल मी लावल्यानंतर त्याच्यावरती दाबटीप दिलेली नाही, कारण अशी पण छान दिसते आणि ह्या पद्धतीने सुद्धा छान दिसते. तर अशा पद्धतीने हे चारही आपल्याला अशा पद्धतीने कपडे पकडायचे आहेत एकसारखे आणि इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने. हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर दुसरे पण चारही पार्ट आपण इथे तयार करून घेणार आहोत. ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. तर मी दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेते इथे. आता इथे आपण वरचा टॉपचं तयार करणार आहोत, फ्रॉकच्या वरचा टॉप. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे अस्तर आणि जे मेन ब्लाउजचा कपडा आहे ते आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं. तर इथे आपण नाव दिलेलं होतं बॅक साईड आणि फ्रंट साईड. हे बघा तुम्ही बघू शकता इथे. तर इथे फक्त आपल्याला अलट पलट करायचं आहे. तर या पद्धतीने जो मेन कपडा आहे तो असा सीधा ठेवायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. आता इथून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने. ओके. आता जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. छोटे छोटे कट्स आपल्याला लावून घ्यायचे आहेत इथे अशा पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित फोल्डिंग होतं आणि फिनिशिंग पण छान येते आपल्या ड्रेसला. तुम्ही जे काही शिवत असाल त्याला असे छोटे छोटे कट्स मारायला विसरायचे नाहीयेत. फक्त शिलाई आपली कट होता कामा नये त्याची काळजी घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने इथे कट्स लावून झालेले आहेत आणि आता आपण हे फोल्ड करून घेणार आहोत अशा पद्धतीने. पाहिजे हवं असेल तर तुम्ही इथे ट्रिप्स आतमध्ये पण टाकू शकता, परंतु मी वरच्या बाजूनेच लावणार आहे.
कारण कधी जास्त लांब वगैरे झाली तर ती आपल्याला कमी पण करता यायला पाहिजे, म्हणून मी वरच्या बाजूनेच लावणार आहे अस्तरच्या साईडने. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे कोन व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत बाहेरच्या साईडने आणि इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला हे आपण फ्रंट बाजूचं शिवतोय, लक्षात असू द्यायचं. बघा अशा पद्धतीने इथे शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला हे उलट करून घ्यायचंय. जे साईडला आहेत तिथून पण आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने. बघा साईडने शिलाई मारून झालेली आहे आपली. आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून टाकायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपण बॅक साईडचा सुद्धा सेम हाच पार्ट आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायचा आहे. तो पण आपण लगेचच तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने. हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपला हा फ्रंट बाजूचा भाग तयार झाला. तर इथे नाव टाकून ठेवायचं आहे. आपण अस्तरवरती ऑलरेडीच टाकलेलं होतं. हे झालं आपलं फ्रंट साईडचं. आता आपण हे बॅक साईडचं घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बॅक साईडचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही बॅक साईड आपण नाव दिलं होतं. व्यवस्थित बाजू बघून घ्यायची उलटी शिडी व्यवस्थित. आता इथे आपण त्याच पद्धतीने इथे पण शिलाई मारून घेणार आहोत. आता इथे आपलं जे वरचं टॉपचा कपडा आहे ते इथे जॉईंट झालेले आहे. तुम्ही बघू शकता हे फ्रंट साईडची बाजू आणि ही बॅक साईडची असे दोन्ही पार्ट आपण इथे जॉईंट करून घेतलेले आहेत. आता जी आपण वरती ट्रिप्स लावणार आहोत तर ती आपण इथे डबल करून घ्यायची आपल्याला. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. हे बघा इथे तुम्ही लहान मोठी घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने. तर इथे डबल करून घ्यायचं आहे आणि इतकं आपल्याला थोडंसं 1 इंच एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे इथे, म्हणजे आपल्याला जॉईंट करायला थोडंसं एक्स्ट्रा पाहिजे. तर असं डबल करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा 2 ट्रिप्स घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आता हे आपण मशीनवरती शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने डबल करून घ्यायचे आहेत. तर आता हे आपण असं उलट्या बाजूने आधी शिलाई मारून घेणार आहोत, मग आतमध्ये फोल्ड करणार आहोत. थोडासा कपडा कमी पडतोय म्हणून छोटी ट्रिप्स काढतोय, नाहीतर तुम्ही याच्यापेक्षा 1 इंचाची सुद्धा काढू शकता. परंतु इथे कपडा कमी असल्यामुळे इथे आपण थोडीशी लहान काढणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे आपण शिलाई मारून घेतलेली. आता ही आपल्याला उलटून घ्यायची आहे. तर पिन घ्यायची आपल्याला, सेफ्टी पिन वगैरे आपल्याकडे अवेलेबल असते ती पिन घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ती आतमध्ये इथून फोल्ड करायची. हे बघा तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपल्याला उलटी करून घ्यायची व्यवस्थित. अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा ट्रिप्स आपण म्हणजे पट्टी पण म्हणू शकता त्याला, तर ती सुद्धा आपण उलटी करून घेऊया लगेचच. ट्रिप्स आपण इथे 1 इंचाची घेतलेली आहे. ओके, ही तयार आपली इथे अर्धा इंच किंवा पाऊण इंचाची तयार होणार आहे. कारण इथे आपण जास्त घेतली ती, परंतु कपडा कमी पडल्यामुळे मी इथे बघू शकता हे जवळजवळ आपली 1.5 इंचाची यायला पाहिजे होती, परंतु कपडा कमी पडतोय म्हणून मी इथे थोडीशी कमी घेतलेली आहे. कमी असली तरी काही प्रॉब्लेम नाही. आता इथे दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला. दोन्ही बाजूला आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची आहेत, म्हणजे आपली ही जी पट्टी असते ती व्यवस्थित प्लेन बसते. तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपली पट्टी इथे तयार झालेली आहे. आता इथे आपण काय करणार आहोत, मार्किंग करून घेणार आहोत. अशी डबल फोल्ड करायची आणि मार्किंग करून घ्यायची आपल्याला. तर बघू शकता इथे आपण इथून आपल्याला शिलाईमध्ये दाबायचं आहे. हे बघा आपण मार्किंग केलं
तर ते इथून हे कोण आपलं इथे यायला पाहिजे. ओके. हे बघा अशा पद्धतीने या बाजूला आपल्याला हे जॉईंट करायचं आहे. ते जिथे मार्किंग केलेलं आहे आपण तिथेच जॉईंट करणार आहोत आणि हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, असं यायला पाहिजे. आता दुसऱ्या बाजूचे सुद्धा ट्रिप्स आपण त्याच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता इथे जॉईंट करून झालेली. इथे कमी जास्त जरी झालं तरी आपल्याला हे जास्त झाले तरी कमी करता येतं आणि कमी झालं तरी इथे आपल्याला जास्त करता येतं. त्याच्यामुळे ही वरतीहूनच जॉईंट केलेली आहे मी. आतमधून पण जॉईंट करता येते, परंतु मी वरतीहूनच जॉईंट केलेली म्हणजे कमी जास्त झाल्यास आपल्याला ते तिथं करता येतं. आता हे सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं, इथे मार्किंग करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूची सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपण जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा दोन्ही बाजूला आपल्या ट्रिप्स आहेत त्या जोडून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता इथे. आता हे उलट करून घेऊया आपण आणि जिथे आपण मार्जिन 1.5 इंचाची ठेवली होती तिथून आपल्याला हे फिटिंग करून घ्यायचं आहे एका साईडनं. या बाजूला सुद्धा 1.5 इंच मार्जिन घेतली होती तिथून आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. थोडंसं इथे गोलाकार आकार द्यायचा आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने गोलाकार आकार देऊन आपल्याला फिटिंग करून घ्यायचंय. एक्स्ट्रा कपडा आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे. मागे पुढे कपडा झाला असेल तो पण एकसारखा करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने एका साईडने आपण जॉईंट करून घेतलेलं आहे. तर आता जे आपण घेर तयार करून घेतलं होतं ते इथून आपल्याला जोडायचंय. हे बघा अशा पद्धतीने इथून जोडायचंय. आपल्याला इथे मार्जिन आपण 1.5 इंच घेतली होती ते पण इथे मार्किंग करून घ्यायचंय दोन्ही बाजूला. हे बघा या पद्धतीने इथे सुद्धा 1.5 इंच आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि इथून आपण फ्रिल जोडायला सुरुवात करणार आहोत. आता जो आपण घेर घेतला होता तयार करून घेतले होते आपण घेर ते अशा पद्धतीने आपल्याला इथे एका साईडने जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने एका साईडलाच फक्त आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता इथे. तर इथे मी जॉईंट करून घेते. व्यवस्थित सगळे आपले पार्ट ते जॉईंट व्हायला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने मोजून घ्यायचे आहेत, नाहीतर एक जरी पार्ट सुटला तर मग ते आपलं शिलाई खराब होणार आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित मोजून व्यवस्थित एकसारखे आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. इथं कमी जास्त कपडा असेल तो आपल्याला एकसारखा इथे कट करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग दिसेल. परत इथे आपण एक शिलाई मारून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने इथे आपण जॉईंट करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला जो आपला वरचा टॉप आहे तो व्यवस्थित सिधं ठेवायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने इथून आपल्याला ठेवायचं आहे आणि छोट्या छोट्या प्लेट्स पाडायच्या आहेत. एकदम छोटे छोटे आपल्याला इथे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहिजे तर इथे पेन किंवा कोणती पण वस्तू वापरू शकता. हे बघा तुम्ही बघू शकता आपण उलट करून सुद्धा इथे बघू शकतो. आता इथे आपली फ्रिल जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे वरच्या बाजूला दाबटीप द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता ही फ्रिल वरच्या बाजूला करायची आपल्याला टॉपच्या साईडला आणि इथे आपल्याला 1 फुटावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे.
आता इथे दाबटीप देऊन झालेली आहे, तर हे आपल्याला असं उलट करून घ्यायचं आहे आणि इथे जी आपली फिटिंगची शिलाई येणार आहे ती आपल्याला इथे देऊन घ्यायची. अतिशय सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर इथे 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय, तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आणि इथे सुद्धा 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. थोडीशी इथे गोलाकार आपल्याला कमरेच्या ठिकाणी थोडस गोल शेप मध्येच इथे शिलाई द्यायची आहे, अगदी सरळ शिलाई द्यायची नाहीये. थोडस इथे आपली कमरेची शिलाई देऊन झाल्यानंतर थोडस असं तिरकस यायचं आहे आणि तिरकस आपल्याला इथे टीप द्यायची आहे, म्हणजे घेर आपला हा 1.5 इंचामध्ये दबला गेला नको पाहिजे. परत एक शिलाई देऊन घ्यायची आपल्याला इथे. आणि जो एक्स्ट्रा कपडा असेल तो आपल्याला इथे व्यवस्थित एकसारखा कट करून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. आता ही स्ट्रीप आपण थोडीशी कट करून घेणार आहोत, जास्त पण कट करायची नाही, थोडीशीच कट करायची, म्हणजे कमी जास्त झाल्यास आपल्याला तिथे ते कमी किंवा जास्त वाढवता येतं. त्याच्यामुळे मी या पद्धतीने थोडंसं एक्स्ट्रा ठेवते, ते काही बाहेर येत नाही, काहीच नाही. या पद्धतीने कट करून आता आपण हे सीधं करून घेऊया. तर इथे आपला हा फ्रॉक रेडी झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने आपला इथे हा फ्रॉक तयार झालेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा आपला हा घेर पण तयार झालेला आहे. तर ज्यावेळेस आपण घालणार त्यावेळेस खूपच सुंदर दिसणार आपल्या मुलीसाठी. तुम्ही अशा पद्धतीने घरी तयार करू शकता. आणि आपला आता थोडासा नेटचा कपडा उरलेला आहे, इथे फ्रंट बाजू आपली बघून घ्यायची आहे आणि बॅक साईड सुद्धा बघून घ्यायची. तर फ्रंट बाजू ही आहे आपली. तर इथे आपण एक असं फुलासारखं तयार करणार आहोत. बघा मैत्रिणींनो, आपण इथे जे फ्रिल तयार करून घेतली होती आधी, त्याच पद्धतीने मी इथे रेडी करून घेतलेली आहे, रेडी करून घेतली. आणि आता आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने, हे बघा तुम्ही बघू शकता इथे. तर आपल्याला सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने थोडस आपल्याला त्याच्यामधून परत ह्या पद्धतीने ओवून घ्यायचंय धागा. हे बघा अशा पद्धतीने मी अशा पद्धतीने लांब लांब टाके घेऊन असं शिवून घेते. आपल्याला इथे हे फूल तयार करायचं आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने फुलं आपल्याला इथे तयार करता येतात. तर हे नेटचंच आपण इथे फूल तयार करणार आहोत. नेटचं छान दिसतं म्हणून इथे आपण नेटचंच फूल तयार करणार आहोत अशा पद्धतीने. आता इथे हे असे दोन्ही बाजूला व्यवस्थित आपण सेंटर मधून इथे शिलाई मारून घेतलेली आहे. असं धागा ओढून घ्यायचा आहे, घट्ट ओढायचा आहे आपल्याला. आणि तो आतमधून, हे बघा तुम्ही बघू शकता इथे आतमधून असं पॅक बांधायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने पॅक बांधून 2-3 वेळा असं आपल्याला त्याच्यावरती फिरवून घ्यायचं आहे सेंटर मधून. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने एकसारखं इथे वरच्या बाजूला करायचे आपल्याला. ते अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला इथे अशी पॅक इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. हातानेच करायचं आहे आपल्याला हे सुईच्या साहाय्याने. 2-3 इथे पॅक गाठ मारून घ्यायची आपल्याला, म्हणजे जेणेकरून ते सुटणार नाही. आता इथे गाठ मारून घेतलेली आहे मी, ते तसंच ठेवणार आहे कारण आपण तिथे शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे जसं आहे तसंच व्यवस्थित घट्ट पकडायचं आहे. आणि इथे आपल्याला काय करायचंय एकसारखं हे कट करून घ्यायचंय. कमी जास्त होतं ते आपल्याला असं एकसारखं कट करून घ्यायचंय. हे बघा ह्या पद्धतीने मी एकसारखं करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपला इथे फ्लावर्स तयार होऊन गेलेले आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने हे तयार झालेले आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जो सेंटर आहे तो सेंटर आपल्याला इथे घ्यायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपलं सेंटर आहे. तर बरोबर सेंटरच्या इथेच आपल्याला हे लावायचं आहे, इथे लावायचं आहे.
हे बघा अशा पद्धतीने आपण सेंटरलाच लावणार आहोत. बघा या पद्धतीने इथे फ्लावर्स पण आपला रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं थोडंसं पसरवून घ्यायचंय, म्हणजे ते एकाच ठिकाणी गोळा होत नाही. आणि पाहिजे तर तुम्ही इथे मण्यांचं वगैरे स्टोन वगैरे तुम्हाला जे आवडत असेल ते इथे लावू शकता, परंतु इथे मी काहीच लावलेलं नाहीये. हे बघा अशा पद्धतीने आपलं हे फ्लावर्स इथे तयार झालेलं आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. हे बघा तुम्ही बघू शकता आपलं इथे फ्रॉक अतिशय सुंदर तयार झालेला आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने फ्रॉक आपल्या मुलीसाठी किंवा तुम्ही गिराईकचं शिवत असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा रेडी करू शकता. घेर पण खूप सुंदर आलेला आहे. तर तुम्हाला मी आता समोरून दाखवते आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपला इथे फ्रॉक पूर्ण रेडी झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. तर अतिशय सुंदर पद्धतीने इथे आपण फ्रॉक तयार केलेला आहे. तर घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. तर अतिशय सुंदर आणि घेर पण खूप सुंदर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता नेटचे आपण 2 लेअर घेतले होते. हे बघा 1 2 आणि हा आपला ब्लॅक फॅब्रिक घेतला होता आणि हा अस्तर घेतला होता. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपला इथे फ्रॉक रेडी झालेला आहे. हे बघा तर अशा पद्धतीने इथे आपण संपूर्ण फ्रॉकची टिचिंग बघितलेली आहे आणि तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये समजलं असेल की आपण कशा पद्धतीने इथे फ्रॉकची टिचिंग केलेली आहे. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. तर अतिशय सुंदर पद्धतीने आणि फ्रॉकची कटिंग टिचिंग खूप सोप्या पद्धतीने असते, जास्त अवघड नसते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आपल्या स्वतःच्या मुलीसाठी एखादा तरी फ्रॉक ट्राय करा, खूप सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटंसं घंटीचं बटन असतं ते पण ऑल करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. परत आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. टेक केअर, बाय.